आम्ही इथे ना भूताचं गाव बघण्यासाठी आलो आहे। बरेच घरं इथं पडलेले दिसत आहे आणि असं म्हणताय की इथले काही लोक आहे ना आपोआप एका रात्रीत गायब झाले। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। चला, आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला 3 फेब्रुवारीचा आणि मला काल व्हिडिओ एडिट करायला काही जमलं नाही, त्यामुळे मी काही टाकलं नाही। तर म्हटलं चला आज तुम्हाला सर्व काही दाखवते। आज आम्ही कुठे कुठे गेलो, बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो आणि हे जे गाव दिसतंय ना, तर याला भूताचं गाव असं म्हणतात। तर भूताचं गाव का म्हणतात ते पुढे तुम्हाला सांगते। आणि हे बघा, आजूबाजूला इथे कोणी दिसत पण नाही, इथे कोणी राहत पण नाही आणि संध्याकाळी 6 नंतर इथे आतमध्ये प्रवेश पण नाही, कोणी येतच नाही। बरेच वर्ष झाले तर हे गाव असंच आहे। या गावाची पण एक छोटीशी गोष्ट आहे जी की मी तुम्हाला सांगते पुढे। चला, आता आम्ही सर्वजण आलेलो होतो इथे हे सर्व काही बघण्यासाठी। या ठिकाणी करण अर्जुन मूव्हीची शूटिंग झालेली होती, तर आम्हाला ते बघायचं होतं आणि या गावाची काय कहाणी आहे तेही ऐकायची होती, म्हणून मग आम्ही इथे आलो। आता आतमध्ये बरंच मोठं गाव आहे। आम्ही इथे ना भूताचं गाव बघण्यासाठी आलो आहे। बरेच घरं इथं पडलेले दिसत आहे आणि असं म्हणताय की इथले काही लोक आहे ना आपोआप एका रात्रीत गायब झाले। तर इथं फिल्म शूटिंग वगैरे सर्व काही होत असतं। आम्ही पण चाललो आहे, चला तुम्हाला दाखवते। इथे खूप मोठा बोर्ड लिहिलेला आहे ज्यावरती गावाची काही माहिती लिहिलेली आहे आणि गावातील लोक आहे ना इथे राहायचे, तर त्याचा इथे नकाशासुद्धा आहे। पण ते लोक एकाएकी कुठे गेले ते कोणाला माहिती नाही, कारण अंधश्रद्धा सरकार मानत नाही। त्यामुळे मग काही जण म्हणतात की इथे काहीतरी विचित्र घटना घडलेली होती, तर त्यामुळे एकाच दिवसात सर्वजण एका रात्रीतून इथून गायब झाले, म्हणजे कुठेतरी निघून गेले असतील शक्यता। तर आता या गावाचं नाव आहे कुलधारा। तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, करण अर्जुन मूव्हीमध्ये कुलधारा नावाचं गाव होतं आणि त्यांनी इथेच सर्व काही शूट केलेली होती मूव्हीची शूटिंग। तर आम्ही इथे आलो आणि आतमध्ये खूप छान असं मस्त होतं, म्हणजे जुने प्रकारची घरं होती, म्हणजे वेगळ्याच टाईपची घरं दिसत आहे इथे। तर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं। आता ही जी घरं दिसत आहे ना तुम्हाला, हिला थोडंसं डागडुगी देऊन थोडंसं व्यवस्थित ठेवलेलं आहे, पण पुढे गेल्यानंतर जी काही घरं आम्ही बघितली ना ती सर्व काही पडलेली आहे। पण आता बरेच इथे टुरिस्ट पर्यटन येतात, त्यामुळे मग ह्या घरांना व्यवस्थित ठेवलेले आहे सरकारने तिथल्या, म्हणजे कोणी आलं तर इथे ते बघू शकतील किंवा फोटोशूट करू शकतील। म्हणजे आपली जी इतिहासातली जी काही माहिती असेल ती टिकवण्याचं काम करतात, तर तेच काही आहे। म्हणून ही घरं आहे ना थोडीशी व्यवस्थित करून ठेवलेली आहे। तर आम्ही इथे बरेच फोटो वगैरे काढले आणि आतमध्ये दाखवते। खरंच आतमध्ये ना घरं आहे ना बघण्यासारखी होती। मला तर भीतीच वाटत होती की भूताचं गाव म्हणतात इथे, तर आजूबाजूला आहे ना मी कॅमेरा फिरवत होते, पण मला स्वतःलाच भीती वाटत होती, खरंच सांगते। इथे खाली एक भुयार पण होतं, ते तर मी बघितलंच नाही, बाकीचे जण बघायला गेले होते। आणि हे बघा, मिस्टर आता पायऱ्या चढून वरती आलेले होते, तर त्यांचं मग तिथूनच मग मी फोटो काढला। एक नंबर जोडी आहे, खूप छान दिसत आहे। आणि आमचे श्यामदाजी कॅमेरामॅन झाले सध्या। अहो, माझा कोण काढेल आता, तुम्ही थांबा। हां, हे दाजी काढतील माझा फोटो। थोडं मागे जा, सेंटरला जा, वरचा घुमट पा, वर नाही पाहिजे, इकडे कॅमेऱ्यात पाहिजे। फोटो काढा जावा, मी हात धरला ना असा, वरचा घुमट येतो। घुमट येतो, घे ना काढून पटापटा, उभे राहायचं ते। चला बसले फोटो काढायला कोण आहे? आडूस काय पटकन उभा राहण्यामध्ये इकडे घेतो, उभा राहा चढवर तुझा फोटो पडला। आम्ही कुठे गेलो ना तर छान छान मस्त पॉईंट असले ना तर तिथे फोटोशूट करत असतो आणि ते फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मग पुढे आता आलो आहे। पुढे पण बरीच घरं होती, काही ठिकाणी पडलेली दिसत आहे ना आजूबाजूला, तर ती सर्वच घरं आहे ना अशाच प्रकारची होती तेव्हाच्या काळामध्ये, जे आत्ता मी तुम्हाला दाखवते। तर किती छान वाटते ना आतमध्ये गेल्यानंतर। वरती जाण्यासाठी पायऱ्या, आजूबाजूला बसण्यासाठी खूप मस्त एरिया आहे, आपण लिव्हिंग रूम म्हणतो तशा प्रकारे। पुढे मोठा हॉल दिसतोय, पुढे पण अजून बरीचशी रूम आहे जिथे किचन रूम म्हणतात,
तो बेडरूम वगैरे असं काही त्यांनी बांधकाम केलेलं आहे. तर आम्ही ते सर्व काही बघण्यासाठी आतमध्ये गेलो. खूप जास्त मध्ये काही मी गेली नाही. आणि हे ठिकाण राजस्थानमध्येच आहे. जैसलमेरपासून थोड्याच अंतरावरती आहे ना. आजूबाजूची घरं बघा किती पडलेली आहे. पण संपूर्ण काही घरं काही सरकार नीट करू शकत नाही. त्यामुळे काहीच घरं त्यांनी थोडीशी डागडुगी देऊन व्यवस्थित करून ठेवलेली आहे. पण संपूर्ण गाव अशा प्रकारे दिसतंय, एकदम सुनाट. आणि खरंच इथे काय घटना घडली असेल तेव्हाच्याच काळातल्या लोकांना माहिती, आता काही कोणाला माहीत नाही. पण या ठिकाणी 6 नंतर कोणीसुद्धा येत नाही. गेट आहे गावाला, जो गेट बंदच असतो, तिथे एंट्री नसते कोणाला आतमध्ये प्रवेश करायला. इथे येऊन प्री वेडिंग किंवा मूव्हीची शूटिंग करायला पण बरेच चार्जेस लागतात. म्हणजे मी तिथे बोर्डवर वाचलेलं होतं. तर मूव्हीची शूटिंग करण्यासाठी ना सकाळी 6 ते रात्रीचा 9 असा काहीतरी टायमिंग होता, किंवा सकाळी 9 ते संध्याकाळी 6 असं काहीतरी लिहिलेलं होतं. तर एका दिवसाचे 50,000 रुपये. गावामध्ये तुम्हाला मंदिर दिसतंय, तर ते मंदिर आहे ना रिकामच आहे. म्हणजे तिथे देव नाही आहे. पहिला तिथे देव होता, मूर्ती होती, पण गावकऱ्यांनी ती मूर्तीसुद्धा स्वतःसोबत नेली. म्हणजे मंदिरामध्ये ना आता मूर्ती देव नाही आहे. आत्ताच्या लोकांनी तिथे काही फोटोज वगैरे लावलेले देवांचे, ते सर्व बघितलं आम्ही. आणि आता बाहेर निघतोय गेटच्या. तर सर्वजण थोडे घाबरलेलेच होते ते सर्व काही बघून. पुढे आता आम्ही एका देवाईच्या मंदिरामध्ये आलो आहे दर्शनासाठी. नवदुर्गा देवीपैकी ही एक देवाई आहे. तर वरती नाव दाखवते तुम्हाला, श्री सच्चिया माताजी मंदिर. तर हे खूप असं पुरातन काळातलं मंदिर आहे. राजस्थानमधील हे एक प्रसिद्ध मंदिर आहे. पण मंदिर खूप छान आहे, पण थोडंसं उंचावरती आहे. म्हणजे पायऱ्या चढून जावं लागतं. तर बऱ्याचशा पायऱ्या होत्या मंदिराला, आणि चालून चालून माझेही पाय दुखायला लागलेले होते. सर्वजण थकलेले होते. तरी आम्ही थोडंसं बसत उठत वरती गेलो मंदिरापर्यंत, गाभाऱ्यापर्यंत. पण वरती गेल्यानंतर खूप छान दर्शन झालं आमचं. दम लागलाय पायऱ्या चढून. उठा, चलो, थोडं राहिलंय. तिथलं दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढे ना कर्णिका देवी आईचं दर्शन घेण्यासाठी चाललो आहे. तर तिथेसुद्धा एक वेगळंच काहीतरी बघायला मिळालं. आतमध्ये गेल्यानंतर नक्कीच दाखवते मी तुम्हाला. मंदिर खूप छान होतं. आजूबाजूचा परिसर पण एकदम असा मोकळा होता, आणि ते खूप जास्त मस्त पारव होते. तर खूप भारी वाटलं त्यांना बघून. लहान मुलांना असे कबूतर पारव बघायला खूप आवडतात. आणि हे बघा, लहान मुलांना अजून एक आवडतं बघायला, ते म्हणजे उंदीर मामा. आणि ह्या मंदिरामध्ये ना उंदीर मामा इतके सारे आहे की देवी आईचे आहे ते उंदीर. तर म्हणतात की पहिल्यापासून इथे हे असतात, ते कुठेही बाहेर जात नाही, कोणाला त्रास देत नाही. इथला प्रसाद खातात आणि इथेच राहतात. बाहेरच्या दुकानांमध्ये किंवा मंदिराच्या बाहेर अजिबात ते जात नाही. म्हणजे काहीतरी शास्त्रच असेल ना. तर ते ऐकून विशेष वाटलं. तर हे बघा, त्यांना प्रसाद खाण्यासाठी असे ट्रे बनवलेले, त्यांची ते प्रसाद खातात आणि इकडे तिकडे खेळतात, फिरतात, उड्या मारतात. त्यापैकी जर एखादा आपल्याला व्हाईट उंदीर दिसला, म्हणजे सफेद रंगाचा, तर आपलं भाग्यच असं म्हणतात. तर हे बघा, किती दूध इथे भाविकांनी त्यांच्यासाठी परातमध्ये टाकलेलं आहे. ते सर्व काही बघितलं आम्ही आणि बाहेर आलो. तर हे बघा, हे छान मस्त इथे सर्व कबुतरं पारव. तर हे पण आम्ही शूट केलं फोनमध्ये. आणि त्यानंतर मग पुढे आल्यानंतर सर्वांना घ्यायचा होता चहा, म्हणून एका हॉटेलवर थांबलो आम्ही. तिथे वेपर्स घेतले. चहा टायमिंग झालेला आहे, सर्वांना चहा घ्यायचा आहे. तर आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे आणि चहासोबत आम्ही सर्व वेपर्स पण खातो. हे छान आहे का? मस्त एकदम. हॅलो आरुष, चहा सांडू नको, चहा पिऊन सांग आम्हाला कसा आहे. हां कर का?
आधी एक जण चहा पितो, छान असला तर मग सर्वजण पितात. मीच गाडीत चाललो होतो तो. इथे आमचा थोडासा चहा पाणी झाला. संध्याकाळचं वातावरण होतं, मस्त वाटत होतं चहा घ्यायला. आणि पुढे आम्हाला जायचं होतं एका दुसऱ्या देवदर्शनाला. तर हे पण ठिकाण खूप छान आहे. तर श्री बालाजी मंदिर, सालासरचं बालाजी मंदिर. तर बरंच प्रसिद्ध आहे हे मंदिर राजस्थानमधलं. तर या ठिकाणी आम्ही रात्रीला पोहोचलो. वेळच झाला होता आम्हाला यायला, पण दुकानं सर्व काही चालूच होती. रात्रीचंच दर्शन झालं आमचं, पण खूप छान दर्शन झालं. तर चला, आतमध्ये मंदिर आहे ना खूप मोठं भव्य आहे. आणि इथे ना अखंड होम चालूच असतो या साईडला. तर आम्ही ते बघितलं. तिथे बरेच नारळ वगैरे बांधलेले त्या ठिकाणी. तिथे दर्शन घेतलं, पुढे आलो. इथे जास्त कॅमेरा धरू देते नाही व्हिडिओ काढायला, पण मी थोडंफार शूट केलं तुम्हाला दाखवण्यासाठी. तर हे बघा बालाजी भगवान. आणि त्यानंतर आम्ही लाडूचा प्रसाद घेतला होता. त्यातून काही प्रसाद देवाला दिला आणि बाकीचा प्रसाद मग आम्ही सर्वांनी वाटून खाल्ला. तर प्रसाद खाल्ल्यानंतर पुन्हा आता आम्ही बाहेर निघतोय. तर बाहेर येताना हे मंदिर खूप छान दिसत होतं, कारण बाहेर येण्याचा मार्ग जरा वेगळा होता ना. तर आता इथे पुन्हा आम्ही हवनकुंडाजवळ आलेलो आहे. इथे जरा वेळ थांबलो. रात्रीची वेळ होती, थंडी तर भयंकर होती राजस्थानमध्ये. थंडीचा तर मला थोडासा त्रास झालाच होता. हातपाय खूप दुखायचे माझे थंडीमुळे. आणि बाहेर मार्केटमध्ये आल्यानंतर मग आम्हाला काही शॉपिंग करायची होती. तर इथे ना छोटी छोटी ही खाट होती, बाज होती, खूप भारी होती. तर बाज पाहून आम्ही सर्वजण संध्याला म्हणत होतो की आता तुला कुरडई करायची पुढच्या महिन्यापासून, तर घेऊन टाक कुरडई वाळवायला. तर ती म्हणत होती एका खाटवर फक्त एकच कुरडई मावेल. तर आमचा सर्वांचा जोक चालू होता. तर खूप साऱ्या वस्तू इथे ना छान होत्या आणि स्वस्तही होत्या. कुठे आपण फिरायला गेलो तर आपल्याकडे जे काही मिळत नाही ना तेच आपण खरेदी करायचं. तर हे छोटंसं लाकडी जातही मला खूप आवडलं. मार्बलचा खलबत्ताही खूप छान होता. तर हाही आम्ही 200 रुपयाला घेतला. आणि बाकीच्या ज्या वस्तू आहे ना 100-150 अशाच रेंजमध्ये होत्या. तर हे लाकडी जातं 100 रुपयालाच होतं. आणि इथे ताक घुसळण्याचं हे एक शोपीस आहे. तर तेही मला खूप आवडलं. म्हटलं आपल्याला रेसिपी चॅनलला डेकोरेट करण्यासाठी भारी आहे. आणि हे लाकडी ट्रे ना ऑनलाईन खूप महाग आहे, पण इथे मी घेतला तर 300 रुपये प्राईज होती याची. आणि खूप छान होते, म्हणजे असा भक्कम पण होता आणि हेवी पण होता, मस्त होता. लाकडी वस्तू म्हटलं ना अशी डेकोरेट वस्तू आपण कुठेही घरामध्ये शोपीस म्हणून लावू शकतो. बऱ्याचशा इथे वस्तू होत्या, पण एवढ्या काही महाग नव्हत्या. आणि अशा वस्तू आहे ना आपल्याकडे मिळत नसतात. तर ह्या सर्व काही लाकडी वस्तू आपण ऑनलाईन खरेदी करतो. ऑनलाईन त्यांच्या प्राईस पण खूप असतात. तर इथे मी मग काही वस्तू खरेदी केल्या. माझ्या बाकीच्या बहिणींनी पण काही वस्तू खरेदी केल्या. खूप छान वाटलं इथे शॉपिंग करायला आम्हाला. तिथून मग आता आम्ही पुन्हा गाडीमध्ये बसून पुढे एका हॉटेलमध्ये आलो. रात्रीचा टायमिंग होता, सर्वांना जेवायचं होतं, भूक लागलेली होती. 8:30-9 वाजत आलेले होते. पण बाहेर आहे ना भयंकर थंडी होती, खूप थंडी वाजत होती. तर मी नंतर मग शॉलच घेतली माझ्या अंगावर, कारण मला थंडीचा खूप त्रास होतो ना त्यामुळे. तर आता सर्वजण आलेले इथे, सर्व आम्ही आता जेवण करायला बसू. इथलं जेवण पण छान मिळालं आम्हाला. काजू मसाला, शेवभाजी, राईस आणि फुलके होते इथे, गव्हाच्या चपातीसारखे फुलके. मस्त जेवण झालं आमचं. आणि एका विचाराने बरंच झालं आम्ही शितापाणी आणला नाही, गॅस, शेगडी, काही भांडी वगैरे घेऊन आलो नाही. कारण एवढी जबरदस्त थंडी होती ना की आम्ही एवढ्या थंडीत कुठेही उतरलो नसतो स्वयंपाक करायला. आणि आमचं व्यवस्थित बघणंही झालं नसतं, देवदर्शनही झालं नसतं आणि हालही झाले असते आमचे. बाहेर गेल्यानंतर असं करून खायला छान वाटतं, पण तितका वेळ पण पाहिजे ना आपल्याकडे. आणि वयामानाने आता प्रवासामध्ये थोडंसं दमायला थकायलाही होतं. त्यामुळे मग बरं झालं आम्ही काही घेतलं नाही शितापाणी. गाडीमध्ये एवढी जागाही नव्हती आमची. तर
पण आमचा प्रवास खूप छान झाला. आता आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो आहे. इथे आम्हाला मुक्काम करायचा आहे. मग मी मुक्काम करायच्या ठिकाणीच एडिटिंग व्हॉइसवर करून घ्यायची रात्रीच. चला आता आम्ही सर्वजण रूममध्ये आलेलो आहोत. सर्वजण रूममध्ये झोपायला गेलेले होते. सकाळी लवकर उठायचं होतं आम्हाला. आता वाजले सकाळचे 6:30. हो का? चला मग निघा. 8 वाजेपर्यंत दर्शन घेऊन आपण बाहेर आलो पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. चला खूप लवकर उठलो आम्ही आणि आता चाललो आहे पुढे. कष्टश्यामच्या दर्शनासाठी जायचं आहे ना. तर मस्त सर्व रेडी झालेले बाहेर गेले. रूम बंद करताय ना. आज मी माझा नवस पूर्ण करण्यासाठी खाटूश्याम बाबाला आली. तर सकाळी सकाळी खूप छान वाटलं, पण थंडी होतीच थोडीशी. तर आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. तर आम्हाला मंदिराकडे जाता जाता आहे ना बाबांसाठी मोरपंख, गुलाबाचं फूल वगैरे घ्यायचं होतं. कारण तिथे गुलाबाचं फूल आणि मोरपंख आणि नारळ घ्यावं लागतं. तर जे नारळ आहे ना कपडा बांधलेलं, त्याला एक लाल कलरचा मौली धागा म्हणतात ना, तो बांधलेला आहे. तर आपली काही इच्छा असो ती बाबांसमोर नारळ धरून बोलायची असं म्हणतात. तर हारे के सहारे खाटूश्याम बाबा हमारे. तर आता आम्ही चाललो आहे कुंडावरती. तर पाण्याचं कुंड आहे तिथेच मंदिराच्या आसपास. पहिले कुंडावरती जायचं. तिथे बरेच जण आंघोळी पण करतात. आधी जाण्यासाठी इथे थोडंसं पाणी आहे, ते पाण्यातून पाय धुवून जायचं असतं. पुढे तुम्हाला कुंड दाखवतेच मी. तर चला, इथे ना खाटूश्याम बाबा प्रकट झालेले, म्हणजे याच्यावरती पण एक कहाणी आहे. असं म्हणतात की एक गुराखी गाय चारायला आहे ना आणायचा इथे, आणि ती गाय ना या ठिकाणी येऊन दूध सोडायची. म्हणजे तिचं दूध आपोआप एका जमिनीवर पडायचं आणि तिथून खाटूश्याम बाबांना ते दूध प्यायचे आतमध्ये. तर ते रोज बघायचा तो गुराखी की इथे काय आहे की आपली गाय येऊन तिथेच थांबते आणि दूध सोडते. म्हणून मग त्याने ना गावकऱ्यांसह तिथे बघितलं की इथे नेमकं काय आहे खाली आतमध्ये जमिनीमध्ये. मग जमीन त्यांनी उकरली आणि तिथे खाटूश्याम बाबांचा चेहरा दिसला आणि मग तो गावकऱ्यांनी काढून बाजूच्या मंदिरामध्ये स्थापन केला. आता जे मंदिर आहे ना तिथे. तर यावरती एक छोटीशी कहाणी आहे. जेव्हा महाभारतामध्ये युद्ध चालू होतं ना, त्यावेळेस बर्बरीक म्हणजे भीमाचा नातू, घटोत्कचचा मुलगा बर्बरीक, तर यालाही युद्धामध्ये यायचं होतं. पण श्रीकृष्णांना माहिती होतं की बर्बरीकचा एक नियम आहे, जो हारत असतो, ज्याची बाजू कमजोर असते त्याच्याच बाजूने उभं राहायचं, त्याच्या पाठीमागे आणि युद्ध करायचं. पण 5 पांडव जरी कमी होते, कमजोर होते सुरुवातीला, तर ते जरी जिंकत आले असते बर्बरीकमुळे, पण कौरव मग हारत आले असते आणि तो पुन्हा कौरवांकडून गेला असता आणि पुन्हा कौरव जिंकत आले असते, पुन्हा पांडवांकडून. असं करता करता युद्ध कधी संपलंच नसतं. म्हणून श्रीकृष्णांनी मग बर्बरीकला थांबवलं युद्ध करण्यापासून आणि बर्बरीकला मग एका ठिकाणी वरदान दिलं की तू कलियुगामध्ये खूप प्रसिद्ध होशील, सर्व लोक तुझा जय जयकार करशील आणि त्या कलियुगामध्ये तू जे पण हारतील, तुझ्या जवळ येतील, त्यांना तू सहारा द्यायचा. म्हणून आजच्या कलियुगामध्ये खूप खूप लोक तिथे जातात आणि बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. तर तुम्हालाही जायचं असेल तर नक्की जा दर्शनासाठी. खरंच खूप छान आहे. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मनाला एक शांतता मिळाली. आणि तुम्ही गर्दी बघताय, किती सारी गर्दी आहे इथे. बरेच लोक आलेले होते. बराच वेळ लागतो बारीमध्ये उभं राहायला, जवळपास 2-2.5 तास तर आमचे इथे गेलेच. पण दर्शन करताना मनाला एक समाधान वाटलं की आज आपण इथपर्यंत आलो. पण मोबाईलमध्ये बाबांचा चेहरा काही तुम्हाला दाखवू शकत नाही, फक्त गाभारा दाखवते. बाहेरून चांदीचा बनवलेला आहे, कारण इथे मोबाईलमध्ये शूटिंग घेण्यास परवानगी नव्हती. त्यामुळे मग आपण पण काही नियम पाळायचे असतात. जिथे परवानगी असते तिथे थोडंफार शूट करतो आपण. खाटूश्याम बाबाच्या गाभाऱ्यासमोरच बळीराम भगवानचं पण मंदिर आहे. तर त्यांचंही दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही जे पण अत्तर, मोरपंख आणि नारळ घेतलं होतं ते तिथे पेटीमध्ये टाकावं लागतं आणि बाहेर आलो दर्शन घेऊ. बाहेर खूप छान छान मस्त शॉप होती, जिथे आपल्याला सर्व काही ज्वेलरी वगैरे मिळतात. तर बांगड्या वगैरे मला काही खरेदी करायची होती, म्हणून मग आम्ही या शॉपमध्ये आलो. बऱ्याचशा वस्तू होत्या, काही देवांची छोटी छोटी वस्त्र होती. जे काही आपण यात्रेमध्ये बघतो त्या सगळ्या काही वस्तू असतात यात्रेमध्ये. तर खाटूश्याम बाबांच्या ह्या मूर्ती पण खूप सुंदर होत्या. तर खूप छान छान मस्त सर्व त्यांना असे कपडे वगैरे घातलेले होते, खूप भारी दिसत होत्या ना. तिथून मग आम्ही बाहेर निघालो. बाहेर जिथे चप्पल बूट शूज काढलेले होते तिथून घेतले आणि त्याच शॉपमधून आहे ना झेंडा घेतला. तर हे
झेंडे असतात ना ते आपण आपल्या घराला लावायचे असतात, चांगलं असतं. तर मिस्टरांनी एक घेतला हा भगव्या रंगाचा. आता आमचं सर्वांचं घराचं काम चालू आहे. तर घराचं काम झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये गृहप्रवेशची पूजा असेल किंवा काही वास्तुशांती असेल त्यावेळेस घराला लावायचा तो झेंडा. तर आई बोली घ्या तुम्ही, म्हणून आम्ही घेतले. आणि मग तिथून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो आहे. तर रस्त्याने आम्ही पुढे गेल्यानंतर एका हॉटेलवर थांबलो, कारण सकाळची वेळ होती ना, सर्वांनाच थंडी वाजून आलेली होती. चहा नाश्ता घ्यायचा होता म्हणून एका हॉटेलवर थांबलो. तर मग इथे थोडंसं उन्हामध्ये बसलो. थंडी तर जबरदस्त होती तिकडे सुद्धा. मला तर फार थंडी वाजत होती, पण मला काही सकाळी सकाळी चहा नाश्ता करायचा नसतो. रिकाम्या पोटी माझा सकाळी सकाळी काढा असतो, तर मी तो ग्लासमध्ये बनवला. तिथूनच मी गरम पाण्याची बॉटल करून घेतली त्यांच्याकडून. गरम पाण्यामध्येच घ्यायचा असतो तो. तर मी माझ्या काही मेडिसिन औषध होते ना ते सुद्धा सोबत नेलेले होते, त्यामुळे मग मी ते काढा पिऊन घेतला तिथे. आणि मग बाकीच्यांना छोले भटुरे मस्त आलेले होते. भटुरे तर खूप मोठे मोठे मस्त होते. मला तर मैद्याचं आणि छोले वगैरे असं काही डाळीचे पदार्थ खायचेच नव्हते, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी मी खूप टाळलं खाण्याचं. राजस्थानमध्ये फार कमी लोकवस्ती आहे, जिकडे तिकडे थोडंसं असं सुनाट वातावरण आहे. घरं पण कमी आहे आणि हॉटेल्स वगैरे खूप जास्त नाही रस्त्याला दिसत. पण आम्ही मग शोधलं, 1-2 ठिकाणी आम्हाला चांगलं जेवण मिळालं, नाश्ताही मिळाला. मिस्टर आमच्या सोबतीलाच बसलेले होते. सकाळचं कोवळं कोवळं ऊन आणि थंडी होती फार. बाकीचे दाजीन ते सर्वजण दुसऱ्या खाटावरती बसून छोले भटुरे खात होते. आणि जास्त सकाळी मला भूक लागत नाही, पण मी एक सफरचंद माझ्यासाठी घेतलं खायला. स्वच्छ धुवून घेतलं ते पाण्याने आणि नंतर गाडीत बसता बसता खाल्लं मी. तर बाजूला एका ठिकाणी थांबलो आम्ही, कारण तिथून आम्हाला माकड दिसलं. तर म्हटलं चला माकडाची थोडीशी मजा घेऊ. थोडंफार माकडाला शूट केलं. तिथून मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. तर पुढचाही व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडेल, खूप बघण्यासारखा आहे तो. पण हा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.